नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासाठी खूप छान असा चमचमीत मस्त भाजीचा प्रकार घेऊन आलेली आहे। आपण बरेचदा डाळ कांदा केलेला आहे, त्यानंतर कांद्याचं झुणकंसुद्धा केलेलं आहे। पण आजची जी ही कांद्याची भाजी आहे खरंच खूप वेगळी आहे आणि खूप छान लागते। अगदी अंडा करीला सुद्धा मागे टाकेल इतकी चविष्ट अशी भाजी आहे। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। या कांद्याच्या भाजीसाठी आपल्याला अगदी छोट्या साईजचे जे कांदे असतात ते आपल्याला इथे घ्यायचे आहे। मी जवळपास 7 ते 8 छोट्या साईजचे कांदे घेतलेले आहेत। तर हे कांदे जे आहेत हे आपल्याला कापून घ्यायचे आहे। तर त्याचं पहिलं टोक आणि याचं मागचं टोक असे दोन्ही टोकच आपल्याला फक्त काढून घ्यायचे आहे आणि याची संपूर्ण साल काढून जे आहे हे आपल्याला कांदे स्वच्छ करून घ्यायचे आहे। कांद्याची संपूर्ण साल मी काढून घेतलेली आहे आणि मी स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहे। त्यानंतर इथे कांदे जे आहे हे आपल्याला फक्त त्याला मधून असे 2 भागामध्ये कापून घ्यायचे आहे। तर हे शेवटच्या टोकापर्यंत कापून न घेता फक्त अर्ध्या भागापर्यंतच त्याला आपल्याला चिरा द्यायचा आहे। म्हणजे एक टोक जे आहे ते आपल्याला इथे बंदच ठेवायचं आहे। अशा प्रकारे मी सर्व कांदे जे आहे हे मधून असे छान कापून सुद्धा घेतलेले आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो पूर्णपणे कांद्याच्या आतमध्ये शिरेल। कांदे जे आहे हे छान असे पाण्यातून काढून घेतल्यानंतर एकदा व्यवस्थित असे पुसून घ्यायचे, म्हणजे तेलात टाकल्यानंतर ते अगदीच तेल आपलं इथे उडणार नाही। आता मी कढईमध्ये इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण कापून घेतलेले जे कांदे आहेत हे आपल्याला इथे छान परतून घ्यायचे आहे। अगदी 1 ते 2 मिनिटापर्यंतच इथे कांदे जे हे आपल्याला परतून घ्यायचे आहे। बघा कांदे परतून सुद्धा झालेले आहेत। हे कांदे जे आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। तुम्हाला किती लोकांसाठी ही भाजी करायची आहे त्यावर सुद्धा तुम्ही किती कांदे घेता हे डिपेंड आहे। तर आता याच तेलामध्ये मी इथे बाकी मसाला सुद्धा भाजून घेणार आहे। तर मी इथे 2 छोट्या साईजचे कांदे जे आहे कापून घेतलेले आहे। तर तो कांदा सुद्धा मी इथे भाजून घेणार आहे। हा कांदा छान असा इथे भाजून झालेला आहे। यातच मी एक छोटा टोमॅटो जो आहे तो सुद्धा कापून घेतलेला आहे, तो इथे मी भाजून घेणार आहे। दोन्ही साहित्य कांदा आणि टोमॅटो छान असं परतून झाला की हे एका प्लेटमध्ये काढून घेऊन मी याला इथे छान असं बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। या भाजीसाठी थोडा जास्त घ्यायचे आपल्याला लसूण, भाजीला छान असा स्वाद येतो। त्यानंतर थोडं आलं घेतलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे 4-5 स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर हे जे साहित्य आहे हे मी आधी बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि त्यानंतर मी इथे खोबऱ्याचं वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, थोडं जिरं, 1 मोठी वेलची घेतलेली आहे, त्यानंतर 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 लवंग घेतलेले आहे आणि थोडी काळी मिरी घेतलेली आहे। सुरुवातीला मिक्सरमधून मी कांदा लसूणाची पेस्ट करून घेणार आहे आणि त्यानंतर आपलं जे खोबऱ्याचं वाटण आहे ते छान भाजून घेणार आहे। खोबऱ्याचं वाटण भाजताना अगदीच त्याला आपलं ब्राऊन करायचं नाही आहे। थोडं इथे लालसर झालं की लगेच आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। मोठी वेलची जी आहे ती सालीसहित न टाकता मी फोडून इथे टाकलेली आहे मसाल्यामध्ये। हे मसाल्याचं साहित्य जे आहे हे अगदी मंद आचेवर आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। खोबरा आणि बाकी मसाला सुद्धा व्यवस्थित भाजून झालेला आहे। तर हे मी इथे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। त्या सेम कढईमध्ये मी भाजी करणार आहे, त्यात थोडं तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं आणि इथे थोडी मोहरी सुद्धा टाकून घेतलेली आहे। जिरं मोहरी तडतडली की सर्वात आधी मी इथे टाकलेलं आहे लसूणाचं वाटण, जे आपण भाजून घेतलेलं नव्हतं। कांदा आणि टोमॅटो भाजून घेतल्यामुळे लसूण छान असं भाजून झाल्यानंतर मी कांदा आणि टोमॅटोचं यात वाटण घालणार आहे। लसूण छान परतून झालेला आहे। तर आपण कांदा टोमॅटोचं जे वाटण बनवून घेतलं होतं ते सुद्धा यात घालून घेऊया। कांदा आणि टोमॅटो भाजून घेतल्यामुळे यावेळेस आपल्याला वाटणाला फार असं भाजून घेण्याची गरज नाही आहे। एकदा या मसाल्यामधील तेल असं आपल्याला सुटायला लागलं की आपण नंतर हे भाजणं बंद करायचं। बघा यातलं तेल जे आहे छान असं बाहेर यायला लागलं, मसाल्यातून तेल सुटायला लागलं की मी आता यामध्ये टाकणार आहे खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे। खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजल्यामुळे अगदी आपल्याला 1 मिनिट हेच फक्त परतून घ्यायचं आहे। खोबऱ्याचं वाटणसुद्धा इथे परतून झालेलं आहे। तर आपण यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया। सुरुवात आधी मी लाल तिखट, थोडं धने पावडर, गरम मसाला, हळद, मीठ आणि इथे थोडं मी दालचिनी पावडर टाकलेली आहे, कारण मी दालचिनी स्टिक जी आहे ती मसाल्यामध्ये भाजून घेतलेली नव्हती, त्यामुळे इथे पावडर टाकलेली आहे। आता हे सर्व सुके जे मसाले आहेत हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता थोडं इथे मी गरम पाणी टाकून घेते आहे, म्हणजे जेणेकरून भाजीला जो आहे तर्री किंवा तेल खूप छान येईल। या मसाल्यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकून घेते आहे आणि आपण जे भाजून घेतलेले जे कांदे होते ते सुद्धा मी यात टाकून घेणार आहे।
खूप छान असा हा भाजीचा प्रकार आहे. एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आणि तसंही उन्हाळ्यामध्ये कांदा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. शरीराला थंडावा देणारा असा हा कांदा आहे. बरेच जण प्रवासात जाताना सुद्धा ऊन लागू नये म्हणून कांदा सोबत ठेवतात. तर आपण कांद्याची भाजी खाल्ली तर काय हरकत आहे. म्हणून मी आज मस्त अशी कांद्याची भाजी केली होती. तुम्ही पराठा, भाकरी किंवा नान कशाही सोबत ही भाजी खाऊ शकता. खूप खमंग अशी भाजी लागते. मी यामध्ये थोडं अजून पाणी टाकून घेतलेलं होतं. ते माझी थोडं व्हिडिओमध्ये स्किप झालं. आणि भाजी आपली छान 10 ते 12 मिनटामध्ये छान असे हे कांदे मऊ होतात आणि लगेच आपली भाजी जी आहे शिजून तयार होते. मस्त भाजी ते शिजून झालेली आहे. त्यात मी कोथिंबीर टाकून गार्निशसुद्धा करून घेतलेली आहे. आणि आपली चमचमीत अशी कांद्याची भाजी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि याआधी तुम्ही अशी रेसिपी ट्राय केली आहे का, किंवा तुम्हीसुद्धा अशी कधी भाजी बनवली आहे का, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अशाच नवनवीन चटपटी चमचमीत रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर तृप्तीज कुकबुक या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करा. ते म्हणजेच जेणेकरून सगळ्यांना अशा या छान छान भाजीचा किंवा छान छान रेसिपीचा आस्वाद घेता येईल. भेटूया आपण माझ्या अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.